बद्ध वक्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता धाक श्रोतयांच्या चित्ता गातुतीची नाही ठावे गातुतीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे झाले लोभाचे मांजर झाले लोभाचे मांजर पोट भरी दारू दारू पोट भरी दारू दारू पोट भरी दारोदार पोट भरी दारोदार वाया गेले ते भजन वाया गेले ते भजन उभयता लोभी मन उभयता लोभी मन उभयता लोभी मन उभयता लोभी मन भैरमुख एके ठाई भैरमुख एके ठाई तैसे झाले तया दोही तैसे झाले तया दोही कैसे झाले तया दोही कैसे झाले तया दोही गातोटीची नाही ठावे गातुतीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे आमाप आणि गोनी माप आणि गोनी तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही तुका म्हणे रीती दोन्ही गातोटीची नाही ठावे गातुतीची नाही ठावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे तोंडवासी काही द्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 318व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं तिसरं चरण चौथं चरणाचा विचार करायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात झाले लोभाचे मांजर झाले लोभाचे वक्त्याला जर श्रोतेकडून काही घ्यावं ही अपेक्षा असेल मनातली सुप्त दिसून येत नाही पण श्रोतेकडून मिळावं असं मात्र निश्चित वाटतं आणि त्याच्यासाठीच कथा करतो त्याच्यासाठी कथा करतो कीर्तन करतो प्रवचन करतो पोथी सांगतो की आपल्याला त्यांच्याकडून श्रोत्याकडून काही मिळावं ही अपेक्षा त्याला असते. हो इतकी बारकाईची अपेक्षा आहे महाराज. आमच्या लहानपणी तिकडं पाथरी तालुक्यामध्ये पोत्या सांगणाऱ्याला प्रसाद म्हणून साखरे आणत नव्हत्या बाया धान्य आणायची. ती बामणाने सवय लावून ठेवली त्या काळात. काय आणायचं तुम्ही पोतीला यायचे काय त्यांनी वाटी जेवारी आणा गहू आणा तांदूळ आणा डाळ आणा असं धान्य आणा असं प्रसाद म्हणून साखरे म्हणून नाही ते पेढा म्हणून नाही तिथे ते आणायचं असं होतं पाथरी तालुक्यात. बरं मी बघितलेले रोजच्या पोतीला आणि ती ब्राह्मणानच सांगावी. इतर वर्णीयांनी पोती सांगू नये ती तुमचा अधिकार नाही असं म्हणलं जातं. तुमचा अधिकार नाही. लोक अनपडही होते आपले खरं बी आहे यांना काही कळतही नव्हतं ना पण ते असं म्हणायचे मग ते ब्राह्मण बोनस सांगायचं बिन वाचायचं सुप्त आणि मग ते रोज काय 2 पायल्या धान्य 2 पायल्या तरी कमी नाही ना असं चालायच्या पोथ्या तिकडं असं. आणि आता भागवतकारांनी ती सोय केली 10 पोते भरते धान्याने किती हो 10-15 कट्टे भरू नये. आता सध्या चालू आहे की नाही आपल्याकडे बघायला जात. आणि धान्य पुढे आणून टाकण्यात त्यांना विक्षेप वाटत नाही काय वाटत. चालू कथेत इथं पोते ठेवलेले असते
त्या भागवतकाराची चाहते काही लोक असतात त्या गावात, शिष्यमंडळ ती ते पोते आणून ठेवतात आणि त्याच्यात ते टाकण्याची खटपट यायची, बाईनं टोपल्यात द्यावं, ह्यानं इथं टाकावं, महाराजाच्या पुढे ते माणूस यायला का, सांगण्याची लिंक तुटायली का, स्रोतात तिकडच बघायला, ते काही घेणं देणं नाही. जितकं येईल तितकं लक्षच त्याचं कशावर, उल्हासवारी येते. कसं टाकायचं काय, त्याला गर्दा घोड्या बोंबलू द्या, बाया उगतच कथेत कुकू लावत्यात. आता कुकू लावण्याचं काय कथेत, आता काय एकीनं लावलं की दुसरी. आमच्या भागवतात नाही तसा प्रकार घडतच नाही, ते घडलं तुम्ही का होत असतो. आता सांगा, आता चालू कथा आहे, चालू कथेत एकमेकाला कुकू लावण्याचं काय शास्त्र असतं? कथा आहे का ते हळदी कुंकू त्या संक्रांतीला आहे ना, त्याला असतो एक कथेमध्ये एकमेकाला कुंकू लावा असं शास्त्रातच नाही काही. पण एकीने लावलं सर की दुसरी दुसरी तिसरी तिसरी चौथी, बाबा बाबा ते कोण रोखून ऐकायला त्याचं लक्षच नाही कोणाचं बाहेर. आणि महाराजाचं लक्ष त्याच्यावर नाही, महाराजाचं लक्ष धान्यावर हाय का नाही, चालू की नाही, बघायला की नाही तुम्ही. हे लोभाचे मांजर आहेत बरं, हे महाराज लोक आम्ही लोभाचे मांजर झालो. हा, कथा करायची फक्त ते धान्य किती येते ते बघण्यामुळं, आणि ते धान्य गोळा करायचे आम्हाला कथेची घेणे, आणि लोकांचा उद्धार होईल तिथं धिंगाणा व्हायला आहे. गप्ती बसा मावल्या, कुंकुमाला लावित नसते कुंकू. हा, देवाची पूजा करायला सुद्धा बाई पुरी नाही आली पाहिजे, पुरुष सुद्धा नाही. हा शास्त्राचा नियम आहे. एका कथा सुरू झाली, कीर्तन सुरू झालं की त्यानं महाराजाकडे स्टेजकडे यायची गरज नाही. समजा पुढचे श्रोते पुढे, मागून श्रोते यायचे, त्यानं तिथंच बस, आणि बसल्या बसल्या बसताना नमस्कार त्याची त्यानं मनोमय. मनोमय कळलं ना, कथाकाराला नाही, ते कथाकार व्यास समजून. कथाकार घेणं देणं कोणी असू त्या व्यासपीठावर त्याचं घेणं देणं नाही आपल्याला. पण इथं कथा करणारा बसून जर कथा करीत असेल तर हे गाडी कोणाची, व्यासाची. बसून हे व्यास कीर्तन आहे बरं, हे कीर्तनच आहे. पण कोणतं कीर्तन, व्यास कीर्तन. आणि मग उभं कीर्तन आहे, उभा राहून विना घेऊन, ते नारदी. मग ती गादी कोणाची, नारदाची, ती कीर्तनाची. ही व्यासपीठावरची गादी व्यासांची आहे. मग त्या वक्त्याला नमस्कार नाही, ते व्यासांना नमस्कार. पण जिथं जागा मिळेल बाईला पुरुषाला कोणाला बी तिथूनच नमस्कार करणे, आणि तिथं बस. पुन्हा जर तुम्हाला दर्शन घ्या वाटत ग्रंथाचं तर कथा संपली, आरती झाली, सगळं झालं, लोक चालले त्यावेळेला जाताना दर्शन घेऊन जा. कोणाचं, ग्रंथाचं. हा नियम आहे. नाही तर मग वक्ता यायच्या अगोदर दर्शन घ्या. पण एकदा वक्ता आल्यावर बोलायला लागल्यावर, कथा सुरू झाल्यावर मधात उठा उठ्या करायच्या, हे शास्त्र नियम आहे. आणि हे शास्त्र नियम आमच्या महाराज लोकांना गुंडाळून टाकलं. त्याला त्याची घेणं देणं नाही. किती बी या पाया पडा, फक्त पैसे खायला का बघते. पाया पडताना 50ची नोट, 500ची नोट, 400ची नोट, 100ची, 10 रुपये तुझाय का, तिथं लक्ष कशाचं, त्याच्यावर लक्षच नाही. तसं त्याच्यावर लक्ष. बाई यायली पुढी टोपलं घेऊन यायली, हा लक्षच नाही, त्याच्यावर लक्ष. झाली लोभाचे मांजरे. पोट भरी दारोदार, प्रत्येक घरी जातं. आणि मग ते श्रोते म्हणतात, चला महाराज आमच्या घरला, चला महाराज आमच्या घरला. घरला नेतात, पाया पडतात, त्याच्या हातात 100-200 रुपये देतात ना महाराज. रिकाम्या संन्यासी लोक पैसे घ्यायचे. संन्यासी लोक टोपले ठेवायचे, तिथं टोपलं ठेवायचं, त्याची हाते असतात, ते पैसे ह्याच्यात टाका टोपल्यात, महाराज हात लावले नाही पैसे, हे टोपल्यात टाका. मग टोपल्यात टाका. हे चालू आहे की नाही, चालू आहे. तुम्ही परमहंस येते संन्यासी भगवे कपडे लिहिले, हे कशाला नका ते नाही ना. झाले लोकांचे मांजरे. आणि मग घरोघर जाऊन आरत्या करतात लोक त्यांच्या. काय पोट भरी दारोदार, झाली लोभाचे मांजर तर पोट भरी दारोदार. आणि काय लोभाचं मांजर झालं, लोभाचं. आणि लोभ शास्त्रामध्ये नरकाचा 3रा दरवाजा सांगितला. 3रा दरवाजा लोभ. काम, क्रोध, हो काय म्हणले, त्रिविधम नरकस्येकम. भगवान म्हणू लागले अर्जुना, त्रिविधम नरकस्येकम द्वारम नाशनमात्मनः काम, क्रोध तथा लोभस
तस्माद एक त्रयंते देत. या तिघाचा त्याग कर. काय सांगितलं? त्रिविधम नरकस्य द्वारम नाशनमात्मना. अर्जुना, हे 3 नरकाचे दरवाजे आहेत. कोणते कोणते? कामा, क्रोधा तथा लोभस. तस्मात एतत्त्रयंते. तस्मात एतत्त्रयंते. तस्मात एतत्त्रयंते. या तिघाचा त्याग तू कर. असं बजावून सांगितलं देवानं. बजावून सांगितलं. कामाचा त्याग कर, क्रोधाचा त्याग कर, आणि त्याहून लोभाचा त्याग कर. हे पहा, काम क्रोध येत नाही हे काल तुम्हाला सांगितलं. तमोगुणाचे येते. काम खरं तर रजोगुणातून जन्माला आहे, खरंय, पण परिणिती क्रोधाकडे होते त्यावेळेला ते तमोगुणाचा सोबती होतं. म्हणून तर आहे की हे रजाची किर झाले परी तमासी पर्यंत. जन्म झालाय त्या कामाचा कुठून? नाही, रजातून. रजोगुणातून जन्मला आहे. गुण 3 आहे, रजतम सत्व. बरोबर आहे ना? वेदात आहे, सगळ्या जगात आहे. जगात त्रिगुणच आहे, आणि त्रिगुणाशिवाय पंचबाभूताशिवाय काही दुसरी वस्तूच नाही या जगात. हे दृश्याकार जे जगत आहे, दृश्याकार दिसणार 9वा पदार्थच नाही याच्यामध्ये. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे अष्टधा प्रकृती म्हणले तिला. या 8ची साम्यावस्था या नाम माझी परम प्रकृती पार्था. आणि ये त्याची व्यवस्था जीवायची नाही काय? हिलाच काय म्हणायचं? जीव म्हणायचं. बरं काय? हे आता जीव नाही विष्णूचा, हे मड, आणि त्याच्या भासाचा तादात्म्य त्या मड्याला, त्याला जीव म्हणायचं. हे जीव कशापासून तयार झाला? पंचमहाभूत आणि 3 गुण. 8ची साम्यावस्था ही मिसळलेली एकमेकांमध्ये. 8ची साम्यावस्था या नाम माझी परम प्रकृती पार्था. आणि येतेची व्यवस्था, येतेची नाम व्यवस्था जीवायची. याला जीव म्हणतात. या जगामध्ये 8 पदार्थाचा वेगळा 9वा पदार्थच नाही आहे. 9वा पदार्थ तो आहे ते अदृश्य. ते कोणता? भगवान. त्याचं नाव आहे शुद्ध ब्रह्म. ते 9वा वेगळं आहे. ते जगात आहे, बरं काय? जगात सगळ्या व्यापक आहे. हो, मला वाटते त्याच्यात जग नाही हे म्हणतो. जगात तो आहे, बरं काय भाऊ? हो. मद माझी हे दिसे, पण मी तया माझी नसे. बघा जरा, हे ओवी बघा ज्ञानेश्वरीतली. बारकाईनं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा हो तुम्ही. असा अभ्यास करू नका. जरा तिला डोकं लावा. म्हणला ज्ञानेश्वरीला, ज्ञानेश्वरीला जरा डोकं लावा. मग आमचं डोकं मनानं कळतच नाही. तुमच्या डोक्यात मनानं घुसते होय ज्ञानेश्वरी नाही. मग कोणाकडे तरी जा ना, कोणाकडे तरी जाऊन त्याचे कुठे उसळून त्याचे पाय चुरून ज्ञानेश्वरी शिकून घ्या ना. मला पण नाही ना, हे शिकायचंच नाही आपल्याला. हे शिकायचंच नाही का? त्याचं काय घेणं नाही आपल्याला. काय आपण त्याच्या मोडून पडले असं आपल्याला वाटायला लागलं ना. पण नाही, हे नाही कळालं तर मुक्त कशी होतात तुम्ही. बघा जरा काय म्हणलेली होती. जगात मी आहे पण माझ्या जग नाही. बरोबर. त्याच्या दृष्टांतही दिला ते. हो, शरीर वीज असे पण वेजे माझी शरीर नसे. असा दृष्टांत सुंदर दिला. शरीर वीज असे म्हणजे पाण्यात वीज आहे. पाण्यापासून वीज आहे की नाही? ही वीज पडते अंगावर कोणाच्या लोकांच्या आहे. कुठून पडते ही? पाण्यातून. उदका त्या उदकाचे न्यावेसे प्रगटले ते लखलखीत दिसे. त्या विजू माझे असे शरीर काही. हे सांगायचे देवाला. ते उदकाचा आवेश म्हणले. काय म्हणले? बरं काय? हे कसं आहे, इकून ढग जोरात येतो, तिकून एक ढग जोरात येतो. आम्हा पाणी त्या ढगात असते. महाराज आम्हा ती एकदा का पडलं का? तुम्ही ढगपुटी म्हणाली. ती सोनपेठला ढगपुटी नाही. ढगपुटी झाली आहो का? तुमचं सोनपेठच राहत नाही. मुकणार तुमचे घरच राहत नाही. खरी ढगपुटी भदभदी झाली का? भदभदी असा मोंडा असा लोंडा पडत आहे. हा, हे कसं आहे, तुमचे बिल्डिंग काय त्या राज्यात आता झाली? हा झाली. कुठं? जम्मू काश्मीर ढगपुटी नाही. ते मोठं घर गेले का पडले? गेले वाहून जाणं वेगळं आहे भगवान दादा. आता ह्या बिल्डिंग वगैरे ते ढग फुटला का? ही बिल्डिंग खालीच बसती म्हणायची. खाली म्हणजे कळलं का? हे बोकणं आहे, पिल्लर ते तार सगळं दबत आहेत खाली. इतकं वजन आहे, इतका आवेश आहे, दाब आहे.
कळलं का? ती खरी ढगफुटी भाऊ. अरे हे ढगफुटी म्हणजे अमाप पाऊस पडला, अमाप पाऊस पडला. म्हैसूर पेठ सारखं ते जम्मू काश्मीरला लेह लडाखला झालं ना, मोठरा भाऊ गेला मागे झालं, आता झालं ते आत्ती गोष्टी, आत्ती ती आत्ती बरं हे त्या. पण ढगफुटी एकदाच भदभद पडले ती ढग का अमाप पाणी. त्याच्यात मोजमाप किती लिटर आहे मग काय सांगा बाबा असो. आणि त्या पाण्याचा त्या टिकून आणि इकून धडाका धडा 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 धडा. आणि मग ते चमकत ते गरज होतं आवाज करत आधी चमकत आणि चमकल्यावर गरज होते बघा भाऊ. आधी इतका वेळ लागते खाली यायला आवाज. ज्यावेळेला चमकलं का त्यावेळेस ठाकलं ते. तुम्ही दणका कवा बसला माहितीये का? तुम्ही बघा उगा पाऊस पडलेला बघत आम्ही सांगतो ते ऐका. चमकलं की वाज होते पण वेळ लागते थोडा, थोडं काही सेकंद लागतात, काहीतरी सेकंद लागतात बरं. ते चमकलं गेलं की धडधड करीत नाही, चमकल्यावर काही सेकंदानं मग गडगड गडगड गडगड. लक्षात आलं? म्हणजे तेवढा वेळ लागते खाली आवाज यायला. चमकलं त्यावेळेस ठाकलं ते ठेका बसला दणका बसला. पण दणका बसला पण तितका वेळ लागलाय तुमच्या कानावर यायला. लक्षात आलं का? त्या उदकाचा दोघाचा आवेश आणि त्या आवेशात आणि मग त्याच्यातली असणारी वीज किंवा अग्नी प्रज्वलित होते. वीज म्हणजे काय अग्नी आहे ना, त्या अग्नी प्रज्वलित होते, ठेक्यातून ते निर्माण होते. आता हे ठीक ठीक आहे, मनातून अग्नी निर्माण झाला पण त्या अग्नीत पुन्हा पाणी आहे का? हा, त्या अग्नीत पाणी नाही. लक्षात आलं की नाही? तसा विश्वात्मा आहे पण हे विश्व त्याच्यात त्या शुद्ध स्वरूपात काही अशा प्रकारे. मग आता उदाहरणार्थ हे 3 गुण आहेत. 3 गुणापैकी रजोगुण आहे. रजोगुण कुच्छल घोड्यासारखा आहे. खरं रजोगुणाचा कामाचा जन्म रजोगुणातून झाला हे मान्य केलं माऊली नाही. पण त्याची परिणिती मात्र त्या तमोगुणात होते. कशात होते? हो, क्रोध. क्रोध क्रोध रजाचं कार्य आहे की तमाचं कार्य आहे? नाही, तमाचं. क्रोध तमोगुणाचं कार्य. ते नाश करून टाकते कोणाच तरी, आपला दुसऱ्याचा काही करते, आगाव लपडे सगळे करून टाकते. राग आल्यावर काय बराय करा होय, हा काय वाटोळ करून टाकते. आणि वाटोळ करून तमोगुणाचं कार्य. म्हणजे याचा अर्थ कामाची पूर्तता नाही झाल्यामुळे ते उठला बाबा. कामाची पूर्तता झाली असती तर ते उठत नव्हता. पण कामाची पूर्तता नाही झाली की तिथं ते उठलाच बाबा, धाकटा भाऊ इथे. मग याचा अर्थ रजातून निर्मळ काम पण त्याची परिणिती कशात झाली तर तमात. म्हणजे रजाची किरण झाले पण तमाशी पर्यंत. आता हे 2. पण लोभ तसा नाहीये. लोभ म्हणजे कुत्सर वड्यावणी आहे. ते निवड रजोगुणाचाच लेकरू आहे. कोण? लोभ. लोभिष्ठ महाराज कधी कोणाला कातवणार नाही. नाही का? नाही, गरम होत नाही. लोभ आहे ना अंतःकरणातला गरम होऊ देत नाही. अहो सबंध तुटल्यावर दुसऱ्यावर जाऊ द्या, ह्या वारीत कमी दे पैसे देऊ द्या, दुसऱ्यावर पाटील देत आपल्याला. पण पाटलाचं वर्णन करावं. कळलं? राग येत नाही काही. पाटील वाकडा एवढा बोलला तरी राग करायचा. हे कोणाचं कार्य आहे? लोभाचं. लय कुचर आहे लोभ. लय नम्र करायला होते. पण ती नम्रता कशी असते? बिडालं की नाही सांगितलं तुम्हाला का? कोणती वृत्ती झाले लोभाचे मांजर, मोठे डोळे झाकू काय मुडकू. बरोबर आहे? ती कशी बसती बघा बरं. मंदिर जाताना छिद्रापाशी बरोबर आहे? किती शांत बसले मांजरी नाही असं वाटतंय कोणाला दादाला. काय शांत बसते जप करीत बसले. तसा लोभ आहे भाऊ. तसा महाराज बी तसा असते ना, काय पाय पकडून फिकडून बसते. कधी गरम होत नाही कोणावर. कशाला गरम होत कसं पोट भरत कळलं? सुप्त अवस्था, त्याच्या अंतःकरणातली सुप्त अवस्था की मला काहीतरी मिळावं, कमवायचे मला यांच्याकडून. हे लोभाचं मांजर झालं रे. लोभाचं मांजर झालं. पोटभरी घरोघर जाऊन आरत्या करून घ्यायले, घरोघर पूजा करून घ्यायले आणि पैसे घ्यायले लोक ऐकून. आणि गावाकडे आणि त्याच्यानं त्याला खटाळा येत नाही ना. फिरायचा कटाळा त्याच्यानं येत नाही ना. दुखणे लागले माग, काही लागलं माग तरी कटाळा करीतच नाही ते. नाही हो, लोक
लोकांची आवड असते जावं लागतं. लोकांची आवड आहे म्हणून तू दुखण्यात हिंडायला, लोकांवर उपकार करायला नाव घेऊ नका. पैसे मिळते म्हणून चालला तू. कशाला सांगतो अंतकरणात बेट्या ते लोकांना झोपव, खऱ्याला झोपू शकत नाहीस तू. झोपीचं घ्यायला नाव घेऊ नका. हे नाही भाऊ, लोभाचं मांजर आहे पोट भरी दारोदार घर जाऊन पोट भरायला. हे किंमत करणं अगदी किंमत करणं फक्त ती लोभाचं मांजर झालेलं आहे महाराज. आणि त्या ज्याला घ्यायचंच नाही का त्याला हे कटाळा वाटतंय. बोंबलं किनाऱ्या गरंगण झाल्याने तेवढे लोक तेच ना माणसाचे ते कोणी कोणा करीत त्या गावाला. आणि त्या गावाला गेल्यावर ठीक आहे म्हणजे महाराज नाही करला त्याला हा आता बुकना झाला बसू दे की जाती. ज्याच्यात कीर्तन आहे भाऊच्यात त्या रामेश्वर भाऊच्यात बसू दे थोडासा. मला काय चहा बी प्यायचा नाही, काय पाणीही प्यायचं नाही. पाणी तिथं पिले घराला पाहायला लागलो. आता आमचे पाहायला लागले मी एकदा म्हणलं आमचे पाहायला चांगले नाही तर घराला नेऊ नको. हा आमचे पाय हसत येत लोक. ते म्हणता येईल तसं नाही पाय तरी लागावे. मग मी तसा बोलतो आम्ही पांढऱ्या पायाचे आमच्या नाही तुला. आता खरं गोष्ट आमचं खरं बोलणे पण लोक बसू देत नाही. आणि कठ्ठाला माणसाला कीर्तन झाल्यावर धरा घरा 3 घंटे उभा राहिलो दादा आता टेकू दे मला कुठे हिंडतो नाही. आणि कठ्ठा आहे ते माणसाला का घ्यायचं बी नाही घ्यायचं बी नाही. बरं दूध बी प्यायचं नाही, पाणी चहा बी प्यायचं नाही. कठळा वाटणार ना. पण त्यांना कठळा का वाटत नाही? का वाटत नाही? लोक लोक बसू देत नाही. बेजार करते. बरं तुला कोण बेजार करा बेजार करायला का नाही महाराज? लोक बेजार करते. आणि लोकांपासून काय उत्पन्न होते काल सांगितलं ना. बाप काल कुठे गेलता? परळीला गेलता. कुठे गेलता? कुठे गेला असेल लोक आहे त्याला. हे सांगायचं त्याच्याकडे हाय उत्तर आहे भरलेलं. हो आणि आता पुढच्या चरणात येणार आहे तुमचं आमचं फटक फटक मग असं पुढच्या चरणात ते सांगितलं ना. काय वाया गेले ते उभय चालू वाया गेलं असं म्हणायचं महाराज. बरोबर आहे महाराज. वाया गेलं कसं ते पुढच्या चरणात विचार करू. सध्या चाललेल्या लोभाबद्दल. लोभ पापाला जन्म देत असतो. काल आपण सांगितलं ना पापाचा बाप कोण? लोभ. म्हणलो की नाही काल तुम्हाला दृष्टांत देऊन सांगितली कथा सांगितली थोडी. पापाचा बाप लोभ आहे महाराज. आणि तुम्ही समजून घ्या आपल्या अंतकरणात लोभ असल्यामुळं आपण कुकर्म करायला भेटतो का? कुकर्म म्हणजे करू नये असं कर्म लोभापोटीच करतो ना. लोभापोटी पैसे मिळवण्यासाठी ते कुकर्म करतो. पण खरा माणूस करीत नाही महाराज कुकर्म. जीवावर बेसलं तरी कुकर्म करणार. मुरारबाजी शिवाजी महाराजांचा वीर होता. बरोबर आहे ना. लढाई थांबवा. त्याचं बघितलं हो असं फिरू लागलं. फिरंगी ती तलवार फिरण्याकडे 10-5 कटू लागली मुंडके. तितकं आवेशात आलं कोण? मुंडके कापीतच सुटला होता. आणि ती जवळ येऊ लागला. दिलेर खानाच्या नेटात आलं. तितक्या वेळेला तोरच नाही गेला. तितक्यातून म्हणजे बऱ्याच वेळा त्याला विहू म्हणते. विहू जसं चक्र हे भेदलं होतं ना आपल्या ह्यानं अभिमन्यू तसा प्रकार असतो महाराज. त्या सैन्याची फळी फोडायची आणि ती तोडून नेन मालकाकडे धाव घ्यायची. सोपं नाही एवढं. आणि तितकी फळी तोडीत चालायले कोण? वेगात आलाय आवेशात आलाय. आणि त्याच्या तलवारीला असा माणूस पुढे आला की कटून लागला. हिंमत नाही कोणाची. ठप झाले लोक. हा दिलेर खान बघितलं जवळ आलाय तरी दिलेर खान खुश झाला. आपल्या सैन्यात एकही वीर असा थांबा 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 लढाई थांब 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 वीरा थांब थोड थांब थोड थांब. आवेशात आलं का ते थांब थांब थांब. काय म्हणतोस? दिलेर खानला उत्तर दिलं. काय काय म्हणायचे तुला? दिलेर खान म्हणला मला हे म्हणायचे तुझं युद्ध कौशल्य पाहून मी थक्क झालो, अवाक झालो. तुझ्यासारखा योद्धा नाहीच. अप्रतिम योद्धा आहेस, निक्का योद्धा आहेस. तुला मी मानतो. तू थांबवला नाही. विनाकारण तू मरू नको. तू मरशील आणि तुझ्यासारखं सोनं जगातून जाईल हे मला वाटेल. त्याच्यासाठी आमच्या बादशहाला सांगून मोठी जागीर देतो तोडून तुला.
सुभेदाराच्या वरली पदवी येतो, कुठला तरी तुकडा एखादा स्वाधीन करतो देशाचा, तो आमच्या बादशाकडे ये आणि स्वतःच जीवाचं एक तर वाचव जीवाला, आणि तुझ्यासारखं रत्न जगाला फायजी पण येते, राजाला फायजी तुझा उपयोग आहे. महाराज मुरारबाजीने काय उत्तर दिलं, हे माकडा काय सांगतोस मला लोभ दाखवायला का राज्याचा? अरे तुझ्या बादशानं सगळं भारत देशाचं राज्य बी दिलं, तर मी बादशाचा वीर म्हणणार नाही, मी शिवाजीचाच वीर म्हणेन. मरेल हरकत नाही, पण वीर कोणाचा म्हणेल? शिवाजी राजाचा वीर म्हणेल, बादशाचा वीर म्हणणार नाही. म्हणले मला गरज नाही तुझ्या पैशाची, लाता म्हणते मला मी पैशाला. आहे का लोभाचा मांजर घे भाऊ. वीराला एक स्वर्ग मिळते, पतिवर्तेला एक स्वर्ग मिळते, कळलं का? लक्षात आलं का? का मिळतंय? हे न मरण हातावले, हेला लोभ हे न ठोसरीनं मारलं. त्या पतिवर्ते नाही बरं काय, पतीची मता अनुसरवणी पतिवर्ते अनायास्या. सांगा ना, जाळ दिसतंय का तिला? तो का म्हणे सती तर आग्न देखे. ज्यावेळेला नवरा मेला आणि पतिवर्ता तिसऱ्या नंबरची वरती, तिसऱ्या तुम्हाला सांगितलं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, हा ही सती जाणारी कितव्या नंबरची म्हणलेलो आहे? मग पहिल्या नंबरची कोणती आहे? तिकडं मेला तिकडं, त्याला कळ की जीव गेला पाहिजे, 1 नंबर. दुसरी काही वेळानं आणि ते अर्ध्या घंट्यात ते लगेच प्राणत्याग केला, ती 2 नंबर. आणि सरणात गेली 3च पतिवर्ता आहे. वैधव्यानं दंगाई म्हणून पतिवर्ता होऊ शकत नाही. आता सांगा, पतीच्या सरणात जायचे, अग्नी आहे धडधड, धडाडीत लोहरसी उडीन घालवे देश. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा थरकाप वाटला कशाचा? अग्नीचा. धडाडीत लोहरसी आणि उडीन घालवे. खरं सांगावर पेटलेल्या अग्नीत उडी टाकावरती का म्हणलं? हा टाकावरच नाही, पण ती बाई टाकतील. पेटवी ती अग्नी, आणि अग्नी पेटून कुकूळ लावून सतीचं वाण वाटून मंदोदरी सुलोचना, शिवाजी महाराजांची पुतळाबाई, शिवाजी महाराजांची बायको पुतळाबाई गेली ना अग्नेत. तू का म्हणे सती तर आग्न तयारी, ती गेली पुतळाबाई. महाराज त्या धडक्या अग्नीत उडी टाकली. मग पोराचा लोभ आहे, इस्टेटचा लोभ आहे, जगण्याचा. आणि बाकीचा कोणाचा लोभ? होते देहाचा लोभ. सगळ्यात मोठा लोभ कोणाचा आहे? मला वाटतंय का कोणाला? पण देहाचा लोभही तोडला. म्हणजे इस्टेटचा भौतिक लोभ, लेकरा बाळाचा, पाहुण्या रावळ्याचा, भावा, हे सगळा लोभ तो तोडला. पण या मर्याचा सुद्धा लोभ तोडला. आणि असा सगळा लोभ तोडून ध्येय पती समजून पती समवेत जाते. म्हणून तिला काय मिळते? स्वर्ग. आणि युद्धात अशा मुरारबाजी सारख्या योद्ध्याला मेल्यावर काय मिळते? हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. लक्षात आलं? हा, अशा योद्ध्याला स्वर्ग मिळते. एक सती, एक बघाय वीर, आणि एक भक्त. भक्ताला स्वर्ग मिळते बरं भाऊ, इच्छा असेल तर. भक्ती करून करून जर त्याला इच्छाच असेल, मला ते ईश्वरा भगवान मला वैकुंठ मिळावा, मिळतो. स्वर्ग म्हणजे वैकुंठ म्हणजे काय? खालीवरील स्वर्ग 21 सांगितले स्वर्ग ना, 21 आहे. स्वर्गाच्या बाबतीत काय 21 ठिकाण सांगितले. म्हणजे जी इच्छा असेल ते त्या भक्ताला मिळू शकते. या तिघाला का? या तिघांना आपलं मरण हातावर घेतो. यांना तिघाला लोभ, सतीला लोभ नाही, वीराला लोभ नाही, आणि भक्ताला लोभ नाही. मग आम्ही कीर्तनकार भक्त, हे लोभाचे मांजर. तरी आम्ही भक्त म्हणून मिरवायलो, तुम्हाला आम्ही भक्त वाटायलो. बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटायलो आम्ही? तुम्ही महाराज घरला आल्यावर महाराज म्हणून पूजा करता, तुम्ही होय गायवर या महाराज, या महाराज, चहा पाणी सेवा. म्हणजे मग हे भक्त म्हणून करता, पण भक्त आहेत की फक्त आहेत? हे फक्त आहेत, झाले लोभाचे मांजर आहेत हे. आणि हे बघा मुरारबाजी सारखे किती लालूच दाखविली त्याला त्या दिलेर खानानं. त्यानं मान्य केली का? नाव घेऊ नका हो, मान्य करतच नाही. वीर तर मान्य करत नाही. आपल्या रामायणामध्ये ते हो त्याच्या अंगाचा वास येत होता. त्या वानराचं नाव काय? गंधमादन. बरोबर आहे.
गंधमादन वानराला युद्ध करता करता कुंभकर्णासंग लढाई चालू होती. कुंभकर्ण बलाढ्य आणि ते आला होता आणि गंधमादन युद्ध करू लागला. गंधमादन मंत्री बरं रामाचा म्हणजे सुग्रीव सैन्याचा. आणि ते भांडण करता 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 धरलं की कुंभकर्ण म्हणला गंधमादनला धरलं. त्याच्या अंगात येत होता सुगंध भाऊ आत्तेर तेल लावले. भगवंताची देण म्हणायची. तुम्हाला अत्तर लावावं लागते आणि त्याच्या ऑटोमॅटिक अंगाचा सुगंध येतही नाही भाऊ. असं शरीर त्याला देवानं दिलंय असा सुगंध. महाराज त्यानं घेतला हातात. काय वास आहे का वांडराचा? गुलाबाच्या फुलावून चांगला काय वांडर चांगले कोण म्हणायला ती मोठा साखर बाजे. आता तुला मी चिरडून मारणार तुझ्या अंगाचा ते वास अंगाला लावणार कुंभकर्ण. त्यापेक्षा तुला वाचवितो तुला मला माहिती यायली म्हणले त्याच्यामुळं सुगंधामुळं म्हणायला बरं का कुंभकर्ण तू एकच कर रावणाचं ये आणि रावणाचा दूत म्हण मी तुला ते म्हणलं ए मूर्खा मला मारलं तरी हरकत नाही पण मी रामाचाच म्हणून घेईन. मी रावणाचा म्हणणारच नाही म्हणला का. त्यानं मारलं अंगाला चाललं पण नाही म्हणला. हे लोभ नाही हो या लोकांना. आणि वीराला लोभ नाही म्हणून तर म्हणायलो सतीला लोभ नाही. आणि हे तिघच जगाचा उद्धार करणार. एक फक्त सती आणि शोध याच्यावर जग आहे बघा. तुमच्या आमच्यासारख्या काहीच नाही. तुम्ही आम्ही उग पोटपोषे आणि सगळ्यात लोभाचे मांजर महाराज. हे लोभाचे मांजर महाराज आणि तुम्ही आम्ही भुभार. भुभार म्हणजे कळत का पृथ्वीला वर आहे काय लगन काय नाव तुमचं कुठे किंमत आहे का काय आपल्या भक्ताची किंमत. म्हणून तर जननी जने तो भक्त दाता जने असुर नाही तो जननी वांज भरी क्या खोवे गानोर. कबीर महाराज म्हणले जननी जने तो बर काय भक्त जने. ए जननी नाव आई जन्म द्यायचाय तुला तर भक्ताला जन्म दे. जननी जने तो भक्त जने भक्ताला जन्म दे. नाहीतर दाता जने एक तर दात्याला जन्म दे नाहीतर सूर नाहीतर सुराला जन्म दे. एक तर भक्ताला दे दात्याला दे दानसुराला नसेल तर युद्धातल्या असुराला जन्म दे. आणि जर ह्या तिन्हीला जन्म नाही दिला तर काय तो वांझ होईल. तू वांझ राहिलीस तरी हरकत नाही माय बर काय क्या खोवेगा नूर. विनाकारण जिंदगी बर्बाद केलीस. आणि ह्या तिघाला जर जन्म दिला असतो या जिंदगीची सार्थकता. कोणाची आई आहे दात्याची आई आहे. कोणाची आई आहे सुराची आई आहे. आणि कोणाची आई आहे भक्ताची आई आहे. असं तुझं नाव गाजल जगात. आणि हे जर तिघाला नाही जन्म दिला आणि दुसऱ्यात पडपोसण्याला आपल्यासारख्याला जन्म दिला तर तुझी जिंदगी वाया गेली. कबीर महाराज आणि बरोबर आहे की नाही भाऊ. म्हणून तर म्हणले की बायाची निंदा बायाची निंदा बायाची निंदा करू नका. सगळ्याच बाया इतक्या बेकार बाई बेकार असते तिला बेकार म्हणा पण चांगल्या बाया काय आहेत ना. म्हणून आमच्या कबीर महाराजांनी सांगितलं बरं काय ते निंदा करू नका. कोणाची स्त्रियांची निंदा करू नका. हो काय म्हणले तिथं नारी की निंदा मत करो. नारी नर की खान जिस खान में पैदा हुए राम भीष्म हनुमान. सगळ्या बाया बेकार असं म्हणू नका. बाया म्हणजे महाराज नर की खान आहे. कशाची खान आहे त्या नरांची खान रत्नांची खान. हो नारी नर की खान. नारी नर की खान. माणूस जरी जन्म कुठून जन्म बाईपासूनच ना. कोणी माणूस असू द्या कोणता आहे कुठलाही असू द्या दाता असो का कोणी सुर असो का कोणी कसाय असो का कोणी कसाय असो राम असो का रावण असो कुठून जन्मले कोण्या तरी मायपासूनच जन्मले ना. म्हणून नारी की निंदा मत करो. नारीची निंदा करू नका. नारी नर की खान. नारी कशाची खान आहे नर की खान. नराची खान आहे तर रत्नाची खान आहे. हो जिस खान में पैदा हुए राम भीष्म हनुमान. मारुती त्यातून निर्माण झाला. राम या पोटी निर्माण झाले
आणि ज्या भीष्माचार्य मातेच्या पोटी निर्माण झाले त्या गंगेला, कौसल्याला आणि अंजनी मातेला तुम्ही वाईट म्हणता का? नाही. लक्षात आलं? महाराज, ह्या लोकांना लोभ टाकलाय आणि लोभ टाकल्यामुळं स्वर्ग मिळते. इतकं लोभाचं महत्व आहे टाकलं. आणि लोभ जर ठेवला त्या लोभापोटी पाप जन्मते बघा आणि माणसाचं डोसकं भ्रंश पावत. मग आपल्याला पाप पुण्य कळत न झाले पैशा पुढे काय हा आज तर सरकारनं असं आणलं की पापच करायला हवायचं. कशाला विचार करावा सांसारिक यायचा? सांसारिक आहेत की लोभिक आहेत त्यांचा विचार करू नका तुम्ही. पण तुम्ही 4-4 तास व्याख्यान देता वैराग्याबद्दल, बरोबर आहे, भक्तीबद्दल आणि ज्ञानाबद्दल, पावित्र्याबद्दल हे सगळं तुम्ही वर्णन करता. 4-4 तास वैराग्याच्या गोष्टी बोलता आणि इतकं बोलूनही तुमच्या डोक्यातला लोभ जात नाही तर तुम्ही त्या सामान्य माणसापेक्षा खूप मूर्ख आहेत. सामान्य मूर्ख आहेत का सामान्य संसारिक लोक? त्यापेक्षा हे माणसं किती मूर्ख आहेत? शतपट मूर्ख. का सामान्याला कळतच नाही बिचाऱ्याला काय संसार 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 त्याला काही जास्त कळत नाही आणि म्हणून ते येण्यासारखं वाग ते वागू द्या. पण तुम्हाला कळायलंय ना की अनाचार करायचा नाही, पैशासाठी अनाचार करायचा नाही, संसारासाठी अनाचार करायचा नाही, आचरणच वागायचं. वेद सांगेल त्याप्रमाणे, शास्त्र सांगेल त्याप्रमाणे वागायचं. आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी जन्म मिळाला हे पक्क त्यांना कळालंय. आणि करूनही मूर्खासारखं वागत असतील. शतमूर्ख का एक मूर्खात आहे? 100 मूर्ख. म्हणून त्याला मांजराची उपमा दिली. कोणी? झाले लोभाचे मांजर, झाले लोभाचे मांजर आन पोट भरी दारोदार. अशी गती कोणाची झाली नाही भाऊ? महाराजांची झाली. मग त्याच्यात कोण आले? पोथी सांगणारे आले, वा, प्रवचन करणारे, पुन्हा कीर्तनकार, भागवताचार्य. अरे ते लय मोठं मांजर आहे. ते तर मोठं नाही. खरंय हे सगळ्या मांजरातलं मोठं मांजर भागवतकार आहे, रानबोक आहे. आणि ते आपल्या चांगला समाजाच्या छातीवर बसला. मला एक जण म्हणलं होतं माझं, मग ते आमचं डोसं कोण आहे बामणाला देखा, कोणता बामण देखा नसते. मी म्हणतोय ना देखा, बामणाला माहिती बोलणं कळत नाही म्हणून सांगा. मी बेकार म्हणतोय कोणला? ब्राह्मण वंशात जन्म घेऊन अनाचार करणाऱ्याला. लक्षात आलं की नाही? ब्राह्मण वंशात तुला जन्म मिळाला बाबा, पण तू ब्राह्मणासारखा वागला नाही, मग त्याचं डोसकं उठते आमचं. पण आमचे महाराज गुरुजी होते, रंगनाथराव नाभेकर, तातलेगावकर महाराज ब्राह्मण होते, झुंडा महाराज ब्राह्मण होते, आता विजू महाराज बिचारे ब्राह्मण आहे, पण अनाचार करत नाही तेवढे. मग अशा अनाचार न करणाऱ्या ब्राह्मणाला ब्राह्मण जे भूतलीचे देव, आम्ही त्यांना काय मानू? भूमीवरले देव मानू. पण कोणला? तसा वागणार असं धुंडाभावाने. धुंडाभाव चांगले वागले आमचे नावेकर गुरुजी, तासलेगावकर महाराज चांगले होते. एक असं जर वागलं ब्राह्मण वंशात जन्म घेऊन तो ब्रह्म करणार. आणि ब्रह्म नका विद्वत्ता, पण आपल्या ब्रह्म त्रिकाल संध्याधिक आपले काही स्वधर्मात आचरण नाही, एका योग्य पालन करणारा. कोणाच्या घरी गेलं कुठेही गेलं ते मी जेवणार नाही, मी माझ्या पावित्र्यानं वागेल अशा पद्धतीनं. कोणाच्या आसनावर बसणार नाही, कोणाच्या गादीवर खालीवर त्या फालतू आचरणावर बसणार नाही. संसारिक लोकांना संसारिक कर्म केले ते आणखून मला चालत नाही. असा शुद्ध शौळ्यात व्यवस्थित आचार संपन्न ब्राह्मण असेल तर त्याच्या पाया पडायला काय अडचण आहे? काय अडचण? मग आम्ही निंदा कोणाची केली? अनाचार करणाऱ्या ब्राह्मणाची. पण ती त्याच्या पोटात बांध लागते तर बरोबर आहे ती तयारी. तर बोलला ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण वंशात जन्मले म्हणून ते सुद्धा आम्हाला मान्य. फक्त मान्य हे तुकाराम महाराज त्याला मान्य, दुसरे मान्य कोणीच नाही. तुकाराम महाराजा गाथा मान्य, त्याच्यात ते काय अभंग असले तर ते म्हणते ते द्यायचे नाही. काही बोलते ते मनाला येते. हो, महाराजांना काही बोलून केलं नाही का महाराज? हा, पण ते मग आता ते आहे. मग ज्ञानेश्वर महाराज हे काय करायचं? मग आता ते आम्ही त्या गावाला भागवताला नेलं. मला लोकांनी म्हणजे आमच्या गावचे लोक असे म्हणाले, म्हणजे ते कार्यकर्ते कोणते सभात असते. मिळालं मला नाही ना, तुम्ही मराठीत म्हणले, तुम्हाला काय माहित नाही, उलटी तुम्हाला नटणार म्हणले. गेलो भागवत केलं. मग आई काय येऊ लागली आपला महाराज
आपला हे स्वामी म्हणते त्याच्या जागा झाला आले आहे काय लागलं तासाला आऊत लागलं एक दिवशी तासाला आऊत लागलं आणि ब्राह्मणाचा विषय मिळाला कोणता आहे ब्राह्मण बेकार मूर्ख म्हणाचं लक्ष नाही आधी ब्राह्मण समजून घ्या कोणाला म्हणतात ते पहिलं तर जन्म आहे हे सगळं सांगितलं त्याच्यावर अभंग सांगितले बहिणाबाईचे काही नाथांचे काही आणि ब्राह्मण सिद्ध केला आणि असा ब्रह्मतत्वावर असणारा ब्राह्मण असेल तर तेही वाईटच असं नाही म्हणायचं असं बोलून सांगितलं की म्हणजे असं कोणी सांगत नाही महाराज असं कोणी सांगत नाही मी तसं नाही बाबा कोणत्याही ब्राह्मणाला बेकार अरे हरिजना वंशातला आहे माणूस जर चोखा मेळ्यासारखा असेल तर त्याच्या पाया पडाय अडचण तोही ब्राह्मण आहे चोखा मेळाही ब्राह्मण आणि ज्ञानोबा राहिली ब्राह्मण आमच्या तत्वात असं ठरलेले तुम्हाला ते ज्ञान नाही आहे ते अशी गोष्ट आहे महाराज एक वास्तवता बोलायला काय अडचण आहे वास्तवता बोलायला काय अडचण लोभाचं मांजर व्हायचं नाही ते उद्या बोलवीत येईल का न बोलवीत येईल का नेम घेतील का हे अभ्यास करायचा नाही असं अजिबात नाही आपल्या तत्वात शास्त्रात जे सांगितले त्याप्रमाणे वागायचं आणि खरा असा शुद्ध वागणारा ब्राह्मण आणि लोभाचं मांजर झाले ब्राह्मण आहे आणि लोभाचं मांजर झाले काय कामाचं महाराज आहे लोभाचं मग ती मला बोलत बोलत म्हणली होती ती म्हणतात म्हणले हे अनाचार करणारे ब्राह्मण तुम्ही बोलायचे बरोबर खरं सांगा म्हणले महाराज हे समाधीच्या बोकांनी बसलेलं भूत आहे का कोण आहे ते शेवटी आणलंच ना त्याच्या मान्य काही येत नाही म्हणले अंधश्रद्धेचे लोक असते त्याला असं करावं लागते तसं करावं लागते ही पूजा केलं तसं होते ही पूजा केलं असं होते असं म्हणून त्याच्या कोण हजारच्या पूजेचे गायचे काढतात म्हणजे आणि ही गेली लोक कोणता नवस करते काही करते तर त्याच्यात नवनाथाची पोटी लावावं लागते अमुक होते तुमच्या घरातलं भूत जाते अमुक होते टमुक अशा काही गोष्टी अंधश्रद्धेच्या सांगून भोळ्या बाबळ्या करून हे लुटीत नाहीत का म्हणजे ते असं म्हणू लागलं हे एकांतातली गोष्ट सांगायलो मला 100% खरे हे 100% खरे 100% खरे म्हणलं आणि हे तुम्ही बोलायला ती बरोबर आहे समाजाच्या छाती बसलेलं भूत म्हणलं काय म्हणले हे समाजाच्या छाती बसलेलं काय हे भूत आहे खरं तर तुम्हाला वळसायले आणि विनाकारण तुमच्याकडून काही सांगून घेऊ घालून तुमच्या पोराला पंचांगात असेल तसं खरं असलं तर सांगा त्याच्यात शांतीच असेल तर शांती आम्ही सुद्धा शांती स्पष्ट म्हणजे हे शांती कालच झाले ते काल ज्याचं कोणाच परवा हा ते निष्कळंक बोल होतं त्याच्या आदली विषयक शांती ते काल ते त्याच्यात शांती होती कशाबद्दल शांती होती मला वाटतं भद्रा विष्टीकरणावर जन्म झाल्यावर शांती करणं नाही नक्षत्र एक खराब होतं कोणतं तरी त्याच्या अर्णावर जन्म होतं आता ते खरं असेल तर सांगायला हरकत नाही पण त्याचा बाऊ करायचा आणि एवढं मोठं करायचं आणि समाजाकडून लुटायचं आणि जे फळं काय पूजेला लागते साहित्य ते शास्त्राच्या नियमाप्रमाणे सांगा ना आता गिडेवाले म्हणले का हे ब्राह्मण समाजाच्या छाती बसलेलं भूत आहे ते कबूल मान्य केलं मी आता ते भूत आहे बामन भूत मोठं आहे का महाराज भूत मोठं आहे चला बोला हा मग हे जास्त घोळसायले का ते जास्त घोळसायले बोला महाराज जास्त घोळसायलाय लक्षात आला की नाही भाऊ ती नुसतं भूत आहे बामन आणि महाराज महाभूत आहे बरोबर आहे सगळे ब्राह्मण भूत नाहीत बरं हा आता मी तुम्हाला ब्राह्मण दाखवेल जगात त्याच्याकडे जा बा देवा मला हे असं करायचंय दत्तक विधान आहे आणि हे ते मुहूर्त करून दे आणि पैसे काय नाही तुम्ही देताल ते घे असा म्हणणारा ब्राह्मण चला तुम्हाला हातावर धरून दाखवतो नाही का त्या ब्राह्मणाला का ब्राह्मणच म्हणावं त्याला भूत म्हणायचं ते ब्राह्मण आहे आणि हे असं वैचून घेणारा भूत मग ते भूत आहे पण हे भुलवे भूत आहे कोण हा लोभाचं मांजर झाले का हे मोठं भूत आहे महाभूत आहे आणि समाजाच्या छाती बसले मला वाटतं किती दिवस बसेल किती पण एक बार हे उतरणार आणि मया महागारी कमाई नाही हे उतरल मया देखत नाही हे लहान लहान पोरं ऐकाय असतील ती म्हणते हनुमान महाराज म्हणत होता ते मरून गेला आता मला वाटत होतं मी तुम्हाला मागे म्हणलं ना पोरीच्या बापाची फजिती मागच्या काळात मी खाई ते रामेश्वर भाऊजी मला माहीत होती रबार नाही मला 2-4 गाबड्या 5-6 गाबड्या
म्हणला 8 म्हणला 7 तेव्हा काय कमाल आहे बाबा तसं. आणि जाव ऐका घोड्यावर बसले त्याला शेवंती जुलबी गोट आहे शेवंतीतच घोड दिलेला असतो त्याला. काय सांगा सतवायची हो. आणि ते बिचार लहान तोंड करून तुझं कोण पोरीचा बाप आता ते मोठं तोंड करायला. मी म्हणलं होतं देवा अशी येळा या नवरदेवाने मागं लागाव माझ्या देखतच आली भाऊ इतकं लवकर येईल मला वाटलं बी नव्हतं. काय देखत महाराज पोटातून किलबिल करायची बघा पोराची बापू महाराज कुठेतरी लावा ना जोड. म्हणजे काय आहे नशिबात आहे महाराज. पण पोरीच्या बापाव जी वेळ होती ती गेली या आणि पोराच्या बापाव आली. बरोबर आहे ना. काल बद्दल माहिती देखत. आता महाराजाव येळ याव एक गाथा तुकाराम महाराज माझ्या हातात आहे. तुकाराम महाराजाला एवढी विनंती आहे की आमच्या महाराज लोकांना अशी वेळ आणा महाराजानं की महाराजांनी म्हणा रोजगार तेवढा ज्ञान कीर्तनाला न्या. नाही ते काय बी नका त्या जीव घाला असं महाराजांना म्हणावं. महाराज तुम्हाला हा अशी वेळ गायकाव वादकाव महाराजांवर या मोठी सांग्यावर यावी अशी विनंती कोणाला करायलो. तुकाराम महाराजानं अशी कृपा करावी की महाराज लोकांवर समाजाच्या मागे लागून कीर्तन करायची वेळ. आणि तरी समाजाने म्हणा आम्हाला कीर्तन पाहिजेच नाही आम्हाला घरच्या घरीच करायचं.